मिरजेतील प्रभाग क्रमांक 7 मध्ये एक बॅलेट पेपरवर मतदान। मिरज शहरातील प्रभाग 7 नंबरमध्ये एका व्यक्तीनं बॅलेट पेपरवर मतदान केले। मतदानासाठी आलेल्या मोहम्मद निसार मुल्ला यांना त्यांच्या नावावर अगोदरच मतदान झाले असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले। मुल्ला यांना थोडा वेळ तिथं बसायला सांगितलं, मात्र मतदान होऊ शकत नसल्यामुळे मोहम्मद निसार मुल्ला हे त्या ठिकाणाहून निघून गेले। या घटनेची माहिती भाजपाचे नेते अजिंक्य हणबर यांना कळली। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्याशी चर्चा करून सदर व्यक्तीचं मतदान करून घेण्याची विनंती केली। कायदेशीर बाबी तपासून निवडणूक अधिकाऱ्यांनी सदर व्यक्तीचं मतदान हे बॅलेट पेपरवर नोंद करून घेतलंय। अशा पद्धतीचं मतदान नोंद करून घेतल्याची 20 वर्षांनंतरची पहिलीच घटना असावी असं सांगितलं जात आहे। मोहम्मद निसार मुल्ला सकाळी 9:30 आलो, वोटिंग झाले म्हणले। मग त्याच्यानंतर मी गेलो, परत 10 मिनटं बसा म्हणले, 10 नंतर मग बसलो। मग त्याच्यानंतर झालं म्हणून दाखलं, मग यांनी येऊन म्हणले कसं झालं दाखवून मी गेले। मग संध्याकाळी बॅलेट पेपरवर करा म्हणून 5 वाजता प्रभाग 7 प्रभाग बरं। मग ह्यासने सांगितलं बहिर असं झालं। मग तिने आत आले, कसं झालं दाखवा म्हणून सगळं हे करून चॅम्पियन गेले। आता तुमचं मतदान आत्ता उठले ह्याच्यावर गेले बॅलेट पेपर। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकादरम्यान प्रभाग क्रमांक 7 येथील बूथ क्रमांक 22 वर आपल्या येथील एक नागरिक आहेत अनीस मोहम्मद निसार मुल्ला। ते सकाळी 9:30-10च्या दरम्यान मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेले असता त्यांच्या असे लक्षात आले की तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की तुमचं मतदान ऑलरेडी झालेलं आहे। त्यांच्या नावावर कोणतं मतदान करून गेलं होतं असं लक्षात आलं तिथल्या अधिकाऱ्यांना। पण त्यानंतरनं यांनी तिथं चौकशी केली असता त्यांना सांगितण्यात आलं आणि एक 10-15 मिनिट बसायला सांगितले तिथे। त्यानंतर त्यांनी काही निर्णय दिला नाही। त्यानंतर मग आम्ही काही पदाधिकारी होतो भारतीय जनता पार्टीचे, फारुख जमादार दादा इथं होते, त्यांना सगळ्यांना त्यांनी सांगितलं की बाबा अशी गोष्ट आमच्याकडून घडली आहे। त्यांनी सांगितलं की 5 नंतर संध्याकाळी आपण तुमचं बॅलेट पेपरवर मतदान करून घेऊ। मग त्यांनी जे पूर्वीच्या काळामध्ये मतदान व्हायचं, वोटिंग मशीन म्हणजे EVM मशीन व्हायच्या आधी, त्या पद्धतीने त्यांनी या नागरिकांचं मतदानाचं अधिकार त्यांना दिलेला आहे। आणि त्या अधिकाऱ्यांच्या त्या सर्व अधिकाऱ्यांचे आम्ही सर्वजण आभारी आहोत।